नमस्कार. आज मी थंडीमध्ये रात्रीच्या जेवणासाठी झटपट होणारा पालक पनीर पुलाव दाखवणार आहे. तर त्यासाठी 1.5 वाटी बासमती तांदूळ 10 मिनिटे भिजवून घेतला आहे. नंतर एका पातेल्यामध्ये पाणी गरम झाल्यानंतर 3-4 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा व चक्री फूल घातला आहे. नंतर भिजवलेला तांदूळ घातला, 1 चमचा तूप घातले व 90% भात शिजवून घ्यायचा आहे. नंतर पालक 3-4 मिनिटे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. जास्त वेळ शिजवायचा नाही, फक्त आपल्याला 3-4 मिनिटे शिजवायचा आहे. नंतर तो थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा. थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे पालकाचा हिरवा रंग राहतो. नंतर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून घेतली आहे. इकडे आपला भात 90% शिजला आहे. तो चाळणीमध्ये निथळायला ठेवला आहे व मी ते खडे मसाले काढून घेत आहे. नंतर भात खातानाही तसेही आपण काढतो, त्यामुळे मी आधीच काढून घेत आहे व चाळणीत भात पसरून ठेवला आहे. इकडे पॅनमध्ये तूप घातले आहे व पनीरचे तुकडे लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतले आहेत. ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत. नंतर कढईमध्ये तेल घातलं आहे. 1 चमचा जिरे व 10-12 काजू लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतले आहेत. नंतर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला मिडियम साईजचा कांदा घातला आहे. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतला. हा पुलाव लहान मुलेसुद्धा आवडीने खातात. टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता. खूप छान लागतो. एकदा नक्की करून पहा. नंतर त्याच्यात पनीरचे पीसेस घातले व शिजवलेला भात छान मिक्स करून घेतला आहे. नंतर त्याच्यात पालकची प्युरी घालून एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे व पुलाव म्हटलं की तूप हे घातलं पाहिजे. 1 चमचा वरून आणखी साजूक तूप घातलं आहे व 5 मिनिटे वाफ काढून घेतली आहे. अशा प्रकारे आपला पालक पनीर